काही मदत तिथे पोहोचवण्यात आली आहे का? आपल्या माहितीनुसार भुसावळ रेल्वे स्थानकावरून एक पथक घटनास्थळी रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे. भुसावळ रेल्वेच्या सूत्रांनी तशी माहिती आपल्याला दिली आहे. अगदी जळगाव रेल्वे स्थानकावरूनही एक मदत पथक घटनास्थळी रवाना झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे. अगदी सचिन, सध्याची तिकडे स्थिती काय आहे? कारण इथं दृश्यांमध्ये आपल्याला जखमी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत, त्यांच्यापर्यंत वैद्यकीय मदत तातडीनं पोहोचणं गरजेचं आहे. सध्याची स्थिती काय? जळगाव रेल्वे स्थानक, जळगाव सिव्हिल हॉस्पिटल आणि भुसावळ रेल्वे स्थानकावरनं भुसावळ रेल्वे विभागाकडनं सुद्धा वैद्यकीय पथक तिथे रवाना झाल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे. काही क्षणापूर्वी, काही मिनिटांपूर्वी हा अपघात घडल्यामुळे दोघी तिघी ठिकाणाहून मदत तिथे पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद या घटनेकडे लक्ष ठेवून आहेत आणि जळगाव जिल्ह्यातनं मदत पोहोचवण्याच्या संदर्भात त्यांनी त्या संबंधात सूचना दिलेल्या आहेत. अगदी सचिन, एक महत्वाचा प्रश्न असा आहे की जखमी मोठ्या प्रमाणात इथे दिसत आहेत. हा सगळा जो भाग आहे, हा भाग शहरापासून किती दूर आहे किंवा इथं मदत पोहोचायला अडथळे येऊ शकतात का? कारण हा भाग अतिशय ग्रामीण असा दिसतोय. या भागात आजूबाजूला रस्ते देखील दिसत नाहीयेत. कसा हा भाग आहे नेमका? अगदी बरोबर आहे. जळगाव आणि पाचोरा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान दोन छोटी रेल्वे स्थानकामध्ये आहे, माहिजे आणि परधाडे या गावची रेल्वे स्थानक आहेत आणि ग्रामीण भाग आहे, अत्यंत दुर्गम भाग आहे. त्याच्यामुळे तिथे मदत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. परंतु थोड्या वेळात तिथे मदत जाऊ शकते आणि वैद्यकीय मदत पोहोचून जखमींना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची कार्यवाही पूर्ण होऊ शकते. अगदी सचिन, थोडं तुम्हाला थांबवतोय. पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया, यावेळेची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय. रेल्वेचा हा सगळा अपघात, रेल्वे खरं तर एका ठिकाणी थांबलेली होती. पुष्पक एक्सप्रेसमध्ये A3 हा जो वातानुकूलित एसीचा जो डबा आहे, त्या डब्यामधून आगीच्या ठिणग्या निघाल्यानंतर आग लागली अशी एकंदरीतच अफवा पसरली आणि सगळ्या लोकांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या घेतल्या आणि त्याच वेळेस बंगळुरू एक्सप्रेस जी आहे ती दुसऱ्या ट्रॅकवरून जात असताना या बंगळुरू एक्सप्रेसनं या प्रवाशांना धडक दिलेली आहे, ज्यामध्ये आपण बघतोय 5 ते 7 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. तर अनेक लोक जखमी आहेत आणि तिकडचं एकंदरीत चित्र, सगळं वातावरण काय ते देखील आपण यावेळेस साम टीव्हीवर पाहताय. यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी, अतिशय दुर्दैवी अशी बातमी आहे. परधाडे रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडलेली आहे. आगीची अफवा पसरली गेली आणि एसी कोचमध्ये काही ठिणग्या निघाल्या आगीच्या आणि त्यानंतर प्रवासी घाबरले आणि प्रवाशांनी अगदी घाईघाईने निर्णय घेतला रेल्वे बाहेर उडी मारण्याचा आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने येत असणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसचं त्यांना धडक दिलेली. यामध्ये 5 ते 7 जणांचा मृत्यू झालेला आहे. ही संपूर्ण घटना कशी घडली आपण पाहतोय. परधाडे गावानजीक मोठी रेल्वे दुर्घटना घडलेली आहे. जळगावात ही रेल्वे दुर्घटना झाली. पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. पुष्पक एक्सप्रेसमध्ये प्रवासी होते आणि ते आग लागल्याच्या या अफवेनं प्रवाशांनी एक्सप्रेसमधून उड्या मारल्या. समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवलेलं आहे. ही बंगळुरू एक्सप्रेस जळगावच्या दिशेने जात होती, तर पुष्पक एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने येत होती आणि या अपघातात आतापर्यंत 5 ते 6 प्रवाशांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आलेली आहे, तर अनेक जखमी आहेत. तर स्थानिक आमदार किशोर पाटील यावेळेस आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत. सर, या सगळ्या घटनेसंदर्भातली तुमच्याकडे काही अधिकृत माहिती? हो, अधिकृत माहिती अशी आहे की पुष्पक एक्सप्रेस जात असताना एक तर चेन पुलअप केली किंवा आग लागल्याची अशी काहीतरी अफवा उठली आणि ते प्रवासी नेमकं ज्या साईडने उतरले ना, इकडनं काहीतरी कर्नाटक एक्सप्रेस येत होता. त्याच्यामुळे आता काहीतरी 5-6 जणांच्या तरी डेड बॉड्या दिसत आहे. हॅलो, जी जी सर, बोला. हा, मी आत्ताच अँब्युलन्स पाठवली माझी. जी, आणि सर जखमी किती आहेत त्या संदर्भात काही माहिती आपल्याला प्रशासनानं दिली आहे का? प्रशासन नाही, मी रेल्वेच्याच अधिकाऱ्यांना विचारलं नेमकं काय झालंय. तर ते चेन पुलअप किंवा तेही लोक आता त्यांनाही आयडिया नाही. पहिले तर ते लोकांचा जीव वाचवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय की त्याच्यात जर कोणी असेल तर ती गाडी घेऊन त्यांना रवाना करेल. सर, हा जो भाग आहे त्या ठिकाणी मदत पोहोचायला काही अडथळे येत आहेत का? कारण सगळा या भागामध्ये रस्ते वगैरे म्हणजे तिथपर्यंत मदत पोहोचायला लवकरात लवकर मदत पोहोचू शकते का? हा भाग नेमका कसा आहे? 100% पोहोचेल. मी अँब्युलन्स पाठवले आहेत, ऑलरेडी मी अँब्युलन्स पाठवल्या. आपण स्वतः देखील घटनास्थळावर पोहोचलात का? नाही, मी नेमकं मुंबईला आहे. हॅलो, जी सर, बोला बोला. मी मुंबईला आहे, पण मला जशी घटना कळली तसं लगेच मी तिथे अँब्युलन्सला पाठवलं. आपली स्वतःचीच अँब्युलन्स आहे, ती अँब्युलन्स आपण पाठवते. जी सर.
धन्यवाद सर, आपण ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तर स्थानिक आमदार किशोर पाटील हे यावेळेस बोलत होते. काही लोकांचा इथं मृत्यू झाल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. तर इथं आता आम्ही वैद्यकीय मदत पाठवलेली आहे असं देखील किशोर पाटील यांनी सांगितलेलं आहे. आणि आपण बघतोय आगीची अफवा या ठिकाणी या पुष्पक एक्सप्रेसमध्ये आली आणि त्यानंतर प्रवाशांनी तातडीनं जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या आणि समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं या प्रवाशांना चिरडलेलं आहे, ज्यामध्ये 5 ते 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालेला आहे. तर अनेक प्रवासी जे आहेत ते मात्र जखमी असल्याचं देखील इथं कळत आहे. या दृश्यांमध्ये आपण काही जखमी सुद्धा पाहू शकतो आणि परधाडा रेल्वे स्थानकाजवळ ही संपूर्ण घटना घडलेली आहे. हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला या दृश्यांमध्ये तर अतिशय दुर्गम असा परिसर आहे. त्यामुळे आता इथे लवकरात लवकर मदत कशी पोहोचली जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की या ठिकाणी कोणतेही रस्ते दिसत नाहीये. त्यामुळे जेही जखमी आहेत, ज्यांचा जीव सध्या वाचू शकतो, अशांना वाचवण्यासाठी लवकरात लवकर इथे मदत कशा पद्धतीने पोहोचवता येईल, एअर ॲम्ब्युलन्सद्वारे काही व्यवस्था करता येईल का, या संदर्भात सुद्धा आता अपडेट घेणं अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. कारण की एकूणच या संपूर्ण परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे पक्के रस्ते दिसत नसल्याचं दृश्य आपण बघतोय. आगीची अफवा उठली आणि त्यानंतर काही प्रवाशांनी चैन खेचल्याची माहिती इथल्या स्थानिक आमदारांनी दिलेली आहे. त्यांच्यापर्यंत अशी माहिती पोहोचलेली आहे आणि चैन खेचल्यानंतर मग काही प्रवाशांनी रेल्वेच्या बाहेर उड्या मारल्या. मात्र दुर्दैवाने दुसऱ्या बाजूने बंगळुरू एक्सप्रेस येत होती आणि त्या बंगळुरू एक्सप्रेसने या सर्व प्रवाशांना चिरडलेलं आहे. यामध्ये आतापर्यंत 5 ते 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. अगदी अतिशय धक्कादायक अशी ही बातमी यावेळेशी आपण बघतोय. दुर्दैवी अशी ही बातमी आहे. मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमधील A3 या एसीच्या डब्यामध्ये हे सगळे प्रवासी होते आणि तिथंच ब्रेक दाबल्यामुळे ठिणग्या आगीच्या निघाल्या आणि त्यामुळे आग लागल्याची अफवा पसरली आणि जीव वाचवण्यासाठी या प्रवाशांनी रेल्वेमधून उड्या मारल्या आणि त्यानंतर समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं या प्रवाशांना जोरदार धडक दिली, ज्यामध्ये 5 ते 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याचं कळत आहे. आणि अनेक प्रवासी जे आहेत ते इथं जखमी आहेत. तातडीनं या ठिकाणी आता वैद्यकीय मदत रेल्वे विभागामार्फत तसंच स्थानिक प्रशासनाच्या मार्फत देखील पाठवण्यात आलेली आहे असं देखील कळत आहे. जळगावकडे जाणारी ही बंगळुरू एक्सप्रेस होती, तिनं या प्रवाशांना धडक दिली, ज्यामध्ये आपण बघतोय की 5 ते 7 प्रवाशांचा मृत्यू झाला असं आता कळत आहे. 5:08 ही सगळी घटना घडलेली आहे. भुसावळहून देखील वैद्यकीय मदत आता घटनास्थळी निघाली असल्याचं आता कळत आहे. यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची बातमी रेल्वे